हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल, मस्त असाल. आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे ज्याचं मी खूप वेट करत होती. ते आहे आपले कॅलेंडर शूट. तर आज फॉरेवर प्रिटी नवी मुंबईचं जे कॅलेंडर शूट आहे त्यासाठी मी रेडी झालेली आहे. सो आउटफिट आत्ता मी घातलेला आहे व्हाईट क्रॉप टॉप विथ लाईट ब्लू जीन्स घातली आहे मी, बिकॉज डार्क ब्लू मला एवढी चांगली वाटत नव्हती. सो दॅट्स वाय. आणि हे इयरिंग्स वेअर केले आहेत मी. आता मला हेच मी इथनंच घालून जाणार आहे, ब्लॅक कलरची जी मी न्यू घेतलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. मे बी याच्या आधी व्हिडिओमध्ये मी दाखवली असेल, आय डोंट रिमेंबर. ॲक्च्युली मी ही काल रात्री घेऊन आली, सो मी याच्यावर वॉक पण नाही केलं आहे. सो ही काही अशा प्रकारची बॉक्स हील आहे. मला नाही माहिती की मी किती कम्फर्टेबली याच्यावरती वॉक करू शकेन, बिकॉज एकतर ती न्यू आहे आणि मी वॉक पण नाही केलं आहे तिच्यावरती. सो लिटल बिट अनकम्फर्टेबल वाटतं आहे मला, बट ठीक आहे, होऊन जाईन. आणि आमचं आता व्हाईट आउटफिटवरती फर्स्ट फोटोशूट असणार आहे. देन आम्हाला 2 आउटफिट्स भेटणार आहेत. तर जे पण काही रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. तर निघूयात आपण, नाहीतर मग मी लेट होईन. तर हा आहे योगी एक्झिक्युटिव्ह हॉटेलचा रिसेप्शन एरिया, जिथे काही मेकअप आर्टिस्ट बसलेले होते. आणि इथे मी आलेली होती. तर मी आपलं मोबाईलमध्ये चाललेलं माझं नखरे करायचे काम आणि फोटोज काढायचे काम. तर इथे काही मुली पण आलेल्या होत्या. सगळे आपला आपला ग्रुप करून छान बसलेल्या. तिथे फोटोग्राफर्स आलेले होते, मेकअप आर्टिस्ट आलेले होते. आणि त्यानंतर इथे मी बसलेली. आम्हाला सगळ्यांना जे आहे ते कॅलेंडर गर्ल 2023चे जे आहे ते स्लॅशेस त्यांनी दिलेले. सो आम्ही ते वेअर केले आणि काही अशा प्रकारे आमचं लुक त्याने येत होतं. खूप छान वाटत होतं ते वेअर केल्यानंतर. आणि त्यानंतर इथे प्रत्येकजण तेच चाललेलं सगळ्यांचं आवर वगैरे. आणि सगळेही जण खूप जास्त एक्सायटेड होते आणि मी तर त्याहून अधिक एक्सायटेड होते. तर इथे आमचं ब्रेकफास्टचा टाईम झालेला आणि इथे आम्ही चहा आणि ब्रेकफास्ट घेत होतो. चहा आणि सँडविच हे ब्रेकफास्टमध्ये होते आणि सँडविच खूप यम्मी होते. सिरियसली खूप म्हणजे खूप यम्मी होते. सो सगळ्यांनी 2 to 3 सँडविच खाल्ले आणि मी ॲक्च्युली सँडविच तिथले संपलेले, मग मी एक घेतला आणि त्यानंतर एक सँडविच खाल्लं. तर मी खूप एन्जॉय केलं. चहा ओके होता, बट सँडविच खरंच खूप छान होता. आणि आता इथे मी नाश्ता एन्जॉय करते. तर इथे आमचा ब्रेकफास्ट झाला आणि आम्हाला ते सांगत होते की आमचे मेकअप आर्टिस्ट आहेत अँड ऑल, हे फोटोग्राफर्स आहेत असं सगळं. आणि 4 गर्ल्स गेलेल्या, 4 नाही 5-6 गर्ल्स मे बी मेकअपसाठी गेलेल्या. आणि आम्ही तोपर्यंत रिसेप्शन एरियामध्ये होतो. आणि असं करता करता लंचचा टाईम झाला. तर 1 वाजला आणि आम्ही सगळे मग लंच करण्यासाठी रेडी झालो. आणि खूप सारे ऑप्शन्स होते, व्हरायटीज होत्या लंचमध्ये. इथे सलाड्स अँड ऑल सगळं होतं. इथे तुम्हाला पनीर दिसतंय, बिर्याणी होती, नंतर चिकन, मटन,
इवन चायनीजसुद्धा होतं, सूप होते आणि वरण होतं, म्हणजे डाळ भात सगळं इथे छान बफे सिस्टममध्ये जेवण होतं. तर हे मी माझं जेवण घेतलेलं प्लेट, यामध्ये पापड पनीर. आधी स्टार्टिंगला मी एवढं घेतलं आणि त्यानंतर आम्ही मग मस्त पाणीपुरी ट्राय केली आणि इथे ठीक आहे तर ती ट्राय केली आम्ही. आणि असंही खूप छान असं जेवण झालं, लंच झालं तिथे. आणि हा होता माझा पेस्ट्री पायनॅपलचा ॲज युजल फेवरेट आणि हे माझं फेवरेट घेतलेलं. सो इथे आम्ही चाललेलो आहे आमचा मेकअप करण्यासाठी आणि इथे या माझ्या फ्रेंड्स होत्या. ऑब्व्हियसली मी यांना पहिल्यापासून ओळखत नाही, तिथे गेल्यावरती जी ओळख झाली 4-5 गर्ल्स सोबत ती. आणि इथे मी चाललेली आहे रूमकडे, कारण करायचा आहे आम्हाला आमचा मेकअप. तर चला आता जाऊया आणि फटाफट आपला मेकअप जो आहे तो करूया. तर हा माझा लुक आहे आफ्टर मेकअप अँड हेअरस्टाईल. आणि यावरती जास्त मला फोटोज व्हिडिओज नाही क्लिक करता आले. आणि हा माझा सेकंड लुक होता जो शॉर्ट ड्रेसवर होता आणि फर्स्टवाला लॉंग ड्रेसेसवरती होता. तर इथे आम्ही चाललेलो अगेन फोटोशूटसाठी. And it is a good publicity for us because today's event, which was I was observing with my MD, managing director. So we are there, and my other corporate members and my hotel people also observed. It is a very fantastic, great moments, and for us. ओके, तर मी आत्ता आली आहे घरी आणि मी अजून फ्रेश पण नाही झाली आहे. आणि माझा चेहऱ्यावरचा मेकअप बघा, एकदम भूतासारखा दिसतोय ना आता. ॲक्च्युली खूप जास्त टायर्ड झाली मी. मला आता फ्रेश व्हायचं आहे, ड्रेस चेंज करायचा आहे, हात पाय धुवायचे आहेत. खूप जास्त थकली आहे मी. आणि आम्ही कंटिन्युअसली उभं होतो आणि त्या हिल्समध्ये सवय नसते आपल्याला उभं राहायची, त्यामुळे खूप हॅक्टिक होता आजचा दिवस. आणि तसाच एन्जॉय पण केला. बट मला थोडा मेकअप खूप हेवी वाटला, बिकॉज मी 2 वेळेस ऑब्झर्व केलं, जेव्हा जेव्हा हेवी मेकअप होतो ना तेव्हा लुक खूप बोल्ड दिसतं आणि ते मला नाही आवडत. सिम्पल लुक आवडतं. तर मी नेक्स्ट टाइम लक्षात ठेवेन की जी पण मेकअप आर्टिस्ट असेल तिला सांगायचं की सिम्पल मेकअप कर, बिकॉज मला हा मेकअप खूप जास्त हेवी वाटला आहे. फोटोजच्या टायमिंगला पण आणि नंतर पण मला लाईट वेट मेकअप हवा होता, बट मला आयडिया नव्हती की एवढा हेवी असेल. एनिवेज ओव्हरऑल आजचं असं शूट होतं. जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलं आणि बाकी एन्जॉय केला. बाकी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवेल ज्यामध्ये आम्ही काय काय कॅरी केलं, इव्हन सगळे डिटेल्स त्यामध्ये शेअर करेन, कारण मी खूप थकली आहे म्हणून मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. नेक्स्ट व्हिडिओ बनवेल त्यामध्ये मी डिटेलमध्ये सगळं शूटचं तुम्हाला सांगते. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.